किरीट सोमैया को मुस्लिम समुदाय को निशाना नहीं बनाना चाहिए। डॉक्टर मोहम्मद नदीम प्रतिक्रिया। पुसद किरीट सोमैया 2 बार पुसद आ चुके हैं। हर नागरिक को प्रशासन से किसी भी मुद्दे पर शिकायत करने या किसी भी गलत काम की सूचना देने का अधिकार है, लेकिन सोमैया इस अधिकार का दुरुपयोग कर मुस्लिम समुदाय को निशाना बना रहे हैं, इसलिए उन्हें ऐसा करना बंद करना चाहिए, ऐसा आरोप है। मोहम्मद नदीम ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में यह आरोप लगाया। डॉक्टर नदीम ने आगे कहा कि सोमैया ने बांग्लादेशी नागरिकों की खोज के मुद्दे पर राज्य भर के मुस्लिम समुदाय का ध्यान आकर्षित करने का एक बड़ा काम किया है। चूंकि ये सोमैया किसी संवैधानिक पद पर नहीं है, इसलिए उन्हें सरकारी व्यवस्था में हस्तक्षेप करने, इस मामले में अधिकारियों की बैठक लेने, उन्हें आदेश देने और उन पर दबाव बनाने का कोई नैतिक अधिकार नहीं। किरीट सोमैया का शहर में आना और माहौल खराब करना बर्दाश्त नहीं किया जाएगा। अगर सोमैया शहर में आते हैं और माहौल खराब करते हैं तो उनका विरोध होगा। इसलिए प्रशासन को ध्यान देना चाहिए कि किसी भी अप्रिय घटना के लिए सोमैया और प्रशासन जिम्मेदार होंगे। प्रेस कॉन्फ्रेंस में शहर कांग्रेस अध्यक्ष जिया शेख, सामाजिक कार्यकर्ता मसूद मिर्जा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा के अध्यक्ष तहसीन खान, कांग्रेस जिला परिवहन उपाध्यक्ष सैयद जानी, अल्पसंख्यक शहर अध्यक्ष जब्बार लाखे और अन्य गणमान्य लोग उपस्थित थे। यवतमाळ ब्युरो चीफ शेख महमूद। सप्टेंबर रोजी आम्ही एसडीओ साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना एक निवेदन पाठवलेलं आहे। बांगलादेशी शोधण्याच्या कारण समोर ठेवून किरीट सोमैया यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरण दूषित करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि बांगलादेशी शोधता त्यांनी जनन नोंदच्या संबंधामध्ये त्यांनी एक प्रकरण समोर आणत आहेत आणि विशिष्टतः त्याच्या माध्यमातून एका मुस्लिम समाजाला डिस्टर्ब करण्यासाठी त्यांनी जे प्रयत्न चालवले, एका समाजाला वेठीस धरण्याचं काम करत आहेत। खऱ्या अर्थाने नोंद करणे, जनन नोंद वगैरे पुन्हा एका समाजाचा प्रश्न नाही आहे आणि आज या ठिकाणी किरीट सोमैया यांच्या उपद्रवामुळे प्रशासनाने दाखले नोंद करून घेणे या संबंधामध्ये त्यांनी अडचणी झालेल्या आहेत। सामान्य लोक परेशान आहेत आणि किरीट सोमैयांच्या या कृतीमुळे पुसद शहरामधला सामाजिक सद्भावना जे गेल्या 15-20 वर्षापासून पुसद शहरातल्या हिंदू मुस्लिम सर्व जबाबदार नागरिकांनी प्रयत्नपूर्वक पुसद शहरामध्ये एक सौहार्दाचं वातावरण, सामाजिक एकतेचं वातावरण तयार केलेलं आहे। हा वातावरण खराब करण्याचं काम किरीट सोमैया त्यांच्या कृतीमुळे करीत आहेत। कुठल्याही प्रकारचा घटनात्मक पद नसताना सुद्धा त्या ठिकाणी येऊन प्रशासनाच्या मीटिंगा घेऊन प्रशासनाला दबाव आणण्याचा आणि चुकीच्या पद्धतीने कार्य करण्यासाठी त्यांच्यावर दबाव त्या ठिकाणी आणत आहेत आणि त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये एका प्रकारची नाराजगी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी किरीट सोमैया यांनी त्यांना जे वाटत असेल, पहिले त्यांनी गाडी भरभरून किंवा ट्रक भरभरून जे पुरावे दिलेले होते ते पुराव्याच्या संबंधामध्ये काय झालेलं आहे ते देवेंद्र फडणवीसला विचारावे आणि याही संबंधामध्ये त्यांना काही तक्रारी करायची असेल तर शासनाकडे त्यांनी तक्रारी करावी, कलेक्टरकडे तक्रारी कराव्यात, चीफ सेक्रेटरी असतील त्यांच्याकडे तक्रारी कराव्यात। प्रशासन त्यांच्या पातळीवरून ते काय ते चांगलं बरं वाईट त्याच्यामध्ये शोध घेऊन ते करतील। गावागावामध्ये फिरून त्या ठिकाणचा सद्भावना त्यांना खराब करण्याचा प्रयत्न करू नये। आता मागे 15 दिवसापूर्वी त्या ठिकाणी येऊन गेले, त्यावेळेला सुद्धा कुठे त्यांचा प्रतिकार करावा असं कुणाला वाटत होतं, परंतु गणपती आणि ईद मिलादचा प्रश्न होता, गावातलं वातावरण खराब होऊ नये म्हणून आम्ही त्या सर्व गोष्टीला थांबवलं। यापुढे जर किरीट सोमैया या ठिकाणी येत असेल तर निश्चितपणे त्याचा प्रतिकार होईल आणि त्याच्या प्रतिकारच्या करते वेळेस काही अनुचित प्रकार घडले त्यासाठी किरीट सोमैया स्वतः आणि प्रशासन जबाबदार राहील। कृपया याची प्रशासनाने किरीट सोमैया यांनी नोंद घ्यावी। धन्यवाद। आपण जे निवेदन दिलंय त्या निवेदनामध्ये काय त्या निवेदनामध्ये आम्ही सांगितलं की शासनाने जे GR काढलेला आहे 13 मार्च 2025 रोजचा, तो त्यामध्ये जे जाचाकाठी टाकलेले आहे नोंद करण्यासाठी किंवा नोंद नसल्याचा दाखला मिळून जनन नोंदच्यासाठी जे त्यांनी जाचाकाठी निर्माण केलेले आहेत ते अटी 100% रद्द कराव्यात आणि सुटसुटीत
तो जी.आरच पुन्हा रद्द करून त्यांनी एक सुटसुटीत अशा जी.आर त्यांनी काढावा, सुटसुटीत त्याच्यामध्ये कंडिशन्स किंवा ते कागदपत्राची यादी त्यांनी द्यावी. आता 13 डॉक्युमेंट्सची त्यांनी नोंद नसल्याचा दाखला घेण्यासाठी 13 डॉक्युमेंट त्यांनी मागितलेले आहे. 13 डॉक्युमेंट जमा करणं सर्वसामान्य गरीब आदिवासी मागासवर्गीय माणूस असेल त्यासाठी अडचणीचं ठरणार आहे. ते काय जमा करू शकत नाही. जर ते 13 कागद त्याच्याकडे असतीलच तर मला खऱ्या अर्थानं त्याला जन्म नोंदणी दाखल्याचीच आवश्यकता नाही. त्या 13 कागदावरती सर्व काहीतरी होऊ शकते. तर ते जी.आर रद्द करावा असं आम्ही म्हणलेलं आहे आणि त्याच्यासाठी सुटसुटीत अशा कंडिशन्स त्यांनी त्यासाठी एक नवीन जी.आर काढलं तर त्याची आमची हरकत नाही. बंगला दोषी शोधण्यासाठी आमची अडचण नाही, परंतु जन्म नोंदीच्या संबंधामध्ये कोण्या विशिष्ट समाजाला, एका मुस्लिम समाजाला टार्गेट करून ज्या पद्धतीने किरीट सोमय्या काम करत आहेत हा निषेधार्ह आहे आणि सौंदर्य बिघडण्यासारखा हा काम म्हणजे सामाजिक एकता खराब करण्यासारखा हा कार्य आहे. त्याच्यात आम्ही खपवून घेतला जाणार नाही आणि पुसद शहरामधला सद्भावना त्यांच्या कृतीमुळे खराब होण्याची शक्यता नकारता येत नाही. म्हणून या नंतर जर किरीट सोमय्या अशा पद्धती करत असेल तर त्याचा आम्ही निश्चितपणाने प्रतिकार करू. आपलं नाव? मी डॉक्टर मोहम्मद नदीम, प्रदेश काँग्रेस कमिटी जनरल सेक्रेटरी. धन्यवाद.